झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता वळूयात पुढच्या एका बातमीकडे। तळेगाव दाभाडेमधील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी सीबीआयनं आज पुन्हा 4 ठिकाणी छापे टाकले। यामध्ये 2 आयआरबीच्या कार्यालयांचा समावेश आहे। सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे। सीबीआयनं गेल्या आठवड्यामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेले होते आणि त्यानंतर पुन्हा सीबीआयनं कारवाई केलेली आहे। सतीश शेट्टी हत्ये प्रकरणाला इतका वेळ झाल्यानंतरही सीबीआयनं आज पुन्हा एकदा 4 ठिकाणी छापे टाकलेले आहेत। या छाप्यांमधून काही महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात जी कारवाई सध्या सीबीआयतर्फे सुरू आहे याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं पुन्हा एकदा 4 ठिकाणी छापे टाकलेले आहेत। या 4ही छाप्यांची कारवाई पुण्यामध्ये सुरू आहे। पुण्यामधील हे 4 जे छापे टाकण्यात आलेले आहेत त्यातील 2 छापे आयआरबीच्या पुण्यातील कार्यालयांवर टाकण्यात आलेले आहेत, तर 2 छापे या खटल्याशी संबंधित, या प्रकरणाशी संबंधित एका रिअल इस्टेटच्या घरावरती आणि कार्यालयावरती हे छापे टाकण्यात आलेले आहेत। आयआरबीच्या ज्या कार्यालयावर छापे टाकण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण आहोत। पुण्यातील एरंडवना परिसरात आयआरबीचं कार्यालय आहे, ही जी समोर आपण इमारत पाहू शकतोय त्या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावरती आयआरबीचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी सीबीआयची सकाळपासून छाप्याची कारवाई सुरू आहे। सीबीआयचं 6 जणांचं पथक या ठिकाणी चौकशी आणि माहितीचं काम सुरू करत आहेत। त्याचबरोबर पुण्यात आणखीन 2 ठिकाणी, एक ठिकाणी आयआरबीच्या कार्यालयावर अशीच कारवाई सुरू आहे, छाप्याची कारवाई सुरू आहे, तर आणखीन 2 ठिकाणी या खटल्याशी संबंधित एक रिअल इस्टेट एजंट आहे त्याच्या घरावरती आणि कार्यालयावरती सीबीआयची छाप्याची कारवाई सुरू आहे। मागील आठवड्यात सीबीआयनं पुण्यामध्ये 11 ठिकाणी या प्रकरणाशी संबंधित 11 ठिकाणी छापे टाकले होते। त्यानंतर आठवडाभरातच सीबीआयची छाप्याची ही दुसरी कारवाई आहे। सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी तळेगाव दाभाडे येथे हत्या झालेली होती। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडे होता, मात्र काही महिन्यातच हायकोर्टाच्या आदेशानं हा तपास सीबीआयकडे आलेला। मागील 2.5 वर्षापासून सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास आहे, मात्र त्यामध्ये विशेष प्रगती होताना दिसत नव्हती। मात्र सीबीआयच्या या तपासाला मागील 4 ते 6 महिन्यात वेग आल्याचं चित्र आहे, कारण सीबीआयनं सुरुवातीला आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर असतील, उद्योजक नितीन साबळे असतील, तसेच सुरुवातीला हा तपास जे पुणे ग्रामीण पोलिसांकडे होता त्या सर्व इन्व्हेस्टिगेशन टीमला सीबीआयनं संशयी ठरवलेला आहे। त्यांची पॉलिग्राफिक टेस्ट सीबीआयनं घेतली आणि त्यानंतरच 2 महिन्यानंतर सीबीआयनं लगेच अशा पद्धतीने छाप्यांची कारवाई सुरू केलेली आहे। सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयला काही ठोस पुरावे मिळाल्याचं दिसते आणि त्यामुळेच सीबीआयच्या तपासाला वेग आल्याचं चित्र आहे आणि लवकरच सतीश शेट्टी यांच्या हत्येचा उलगडा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।